नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणेची शक्यता वर्तवण्यात येते। तर महायुतीतला नाशिकचा तिढा अद्यापही कायम आहे। नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ तर हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। दोन्ही इच्छुक उमेदवार आहेत, पण ही नाशिकची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक, ठाणे, संभाजीनगर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। मंत्री दीपक केसरकर यांनी देखील नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती आणि या पत्रकार परिषदेत कोणाचं नाव जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिकचा तिढा महायुतीतला अद्यापही कायम आहे। आज तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर या संदर्भात ताजा तपशील। नाशिकची जागा कोणाकडे जाते, खरं तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी नाशिकच्या या जागेवरती दावा केल्याने हा तिढा जो आहे तो वाढलेला होता। सुरुवातीच्या काळात भाजपने या जागेवरती दावा केलेला होता आणि मध्यंतरी भाजपने या जागेवरून दावा सोडल्याच्या बातम्या होत्या, पण पुन्हा एकदा 2-3 दिवसांपासून भाजप सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे। त्यामुळे तिन्ही पक्षांचा जो दावा आहे तो अखेरपर्यंत नाशिकच्या जागेवरती कायम असलेला हा सस्पेन्स आणि हा तिढा हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। काल काळा मंदिरामध्ये अनेक नेत्यांनी हजेरी लावून हे दर्शन घेतल्यानंतर लवकरात लवकर नाशिकच्या जागेवरती निर्णय व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली होती आणि नाशिकची जागा जे थांबेलाच मिळेल अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला होता। काल मंत्री दीपक केसरकर हे नाशिक दौऱ्यावरती होते। काळा मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतल्यानंतर या सगळ्या संदर्भात आज एक महायुतीकडनं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाईल अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली होती। फक्त नाशिकच नव्हे, त्या पाठोपाठ म्हणजे ठाणे असेल आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, संभाजीनगर असेल, असे काही 4-5 लोकसभा मतदारसंघामध्ये तिढा हे महायुतीचं अद्याप कायम आहे। त्या सगळ्या संदर्भात आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाईल अशा पद्धतीची माहिती दीपक केसरकर यांनी दिलेली होती। त्यामुळे नाशिकच्या जागेसंदर्भात सुद्धा आज जो आहे तो तिढा सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाशिकची जागा नेमकं कुणाकडे जातो आणि कोण इथे उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र छगन भुजबळ यांच्याही नावाची चर्चा आहे, हेमंत गोडसे यांच्याही नावाची चर्चा आहे। हे दोन्ही उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत आणि दुसरं म्हणजे हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सातत्याने जाताना दिसतात। छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला खरं तर मराठ्यांचा विरोध असल्याचंही पाहावयास मिळत आहे। तर या संदर्भात ताजा तपशील। हे बघा, अनेक जण नाशिकमध्ये इच्छुक आहेत। भुजबळांची ज्या उमेदवारी फायनल झालं अशा पद्धतीचं माहिती असताना अचानक त्यांचे नाव हे मागे पडलं। नाशिकमधले काही इतर नेत्यांचे नाव सुद्धा पुढे आलेले होते। त्यामुळे भाजपचे आमदार जे पूर्वचे आमदार आहेत राहुल ढिकले यांचं नाव पुढे आलेलं होतं। त्यानंतर शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अजिम गोरस यांचंही नाव पुढे आलेलं होतं। अशा वेगवेगळ्या नेत्यांचं नाव पुढे आल्यानंतर हा जो तिढा आहे, हा जो सस्पेन्स आहे तो अधिक वाढल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। पण या सगळ्या संदर्भात आज निर्णय होईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। त्यामुळे नाशिकची जागा जर राष्ट्रवादीला सुटलं तर भुजबळ हे कॅन्डिडेट असू शकतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच पद्धतीने नाशिकची जागा शिवसेनेला सुटलं तर जे विद्यमान खासदार आहेत गोडसे यांना जे तिकीट मिळेल का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही आणखीन कोणी नवीन चेहरा हे महायुतीकडून पुढे आणलं जातं का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। असे अनेक प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे। आज महायुतीकडनं एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भात घोषणा केली जाईल अशा पद्धतीची माहिती आता मिळत आहे। जी जी जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।